हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आलू मेथी आणि तुरीच्या दाण्यांची भाजी। यासाठी लागणारे साहित्य: चिरलेली बारीक मिरची, हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, एक चिरलेला कांदा, एक छिलून चॉप केलेला बटाटा, थोड्याशा लसूण पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा, आणि हे तुरीचे दाणे थोडेसे, आणि चिरलेला टोमॅटो, आणि धुवून बारीक चिरलेली मेथी। कढईमध्ये तेल घाला। 3 ते 4 टेबलस्पून तेल आहे। तेल गरम झालेले आहे। यामध्ये मोहरी, जिरं हे चांगलं फुलू द्यायचं। मोहरी चांगली फुटलेली आहे। 2 लाल मिरची सुकी। आता यात कांदे आणि मिरची टाकून द्यायची। कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे। आता लसूण आणि अद्रकची केलेली पेस्ट घालायची। ती थोडी होताली। लाल तिखट 1 टीस्पून, हळद चवीनुसार, धनिया पावडर, अगदी थोडा गरम मसाला एवढं टाकून मिक्स करायचं। यामध्ये टोमॅटो घालायचे, तुरीचे दाणे आणि चिरलेले बटाटे असं घालायचं। टोमॅटो यातच शिजतात, दाणे आणि बटाटे पण एक सोबतच शिजून जातात। थोडा वेळ झाकून ठेवायचं। आता हे झाकणावरचं पाणी गरम झालेलं आहे, ते थोडंसं भाजीत टाकायचं, म्हणजे बटाटे लवकर शिजतील। थोडं 2-3 मिनिट वाफ येऊ द्यायची। आता झाकण काढून थोडं बघायचं। बटाटे थोडे शिजत आलेले आहे। अशा वेळी थोडं मीठ घालायचं। थोडं परतून थोडे होऊ द्यायचे बटाटे। झाकण ठेवून त्यावर पाणी घालायचं। थोडं पाणी टाकल्यामुळे स्टीम येते। झाकण काढून बघायचं। बटाटे शिजले की नाही ते बघायचं। बटाटे शिजत आलेले आहेत। अशा वेळी चिरलेली आणि धुवून बारीक चिरलेली मेथी घालायची। चिरलेली धुतलेली कोथिंबीर, आता परतून चांगली परतवून घ्यायची आणि आपल्याला शिजू द्यायची थोडा वेळ। मेथीची भाजी झालेली आहे। भाजी एकदम सुंदर शिजलेली आहे। बघा, बटाटे शिजलेले, खमंग सुवास सुटलेला आहे भाजीचा, मेथीच्या। बढ़िया।
झालेली आहे भाजी. आपण नक्की करून बघा, अगदी थोड्याच वेळात बनते आणि फारच चविष्ट असते.